नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्तगणांच्या या समूहात करा प्रभूचा मान. प्रभु निर्मित इस्रायल जनगा, गा हर्षाने प्रभु गुणगान. सियनी करानो निज रूपास, थय तय नाचा हर्ष भरानो. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्तगणांच्या या समूहात प्रभु यशाचे गान. ही पवित्र मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी, आपल्या धर्मग्रामासाठी आपण अर्पण करत आहोत. त्याचप्रमाणे जे आजारी आहेत, जे दुःखी आणि कष्टी आहेत, त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा म्हणून त्यांच्यासाठी ही मिसा आपण अर्पण करत आहोत. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, जे लग्न करणार आहेत त्यांच्या हेतूसाठी मिसा आपण अर्पण करत आहोत. त्याचप्रमाणे गरिबांसाठी आणि गरजवंतांसाठी ह्या मिसेमध्ये आपण विशेष प्रार्थना करूया आणि आपल्या सर्वांना चांगले आरोग्य लाभावं, मानसिक स्वास्थ्य लाभावं म्हणून परमेश्वराकडे कृपेचं मागणं मागूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई प्रिय बंधनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू आपल्या सर्वांना सुवर्ण नियम देत आहेत की ज्या नियमाचं जर आपण पालन केलं तर आपण आनंदाने, शांतीने, प्रेमाने जीवन जगू शकतो. आणि हे जे सुवर्ण नियम आहेत हे परमेश्वराच्या प्रेमावर आधारित आहेत. जेव्हा आपण स्वतः प्रेम करतो तेव्हा आपण इतरांवर प्रेम करू शकतो. म्हणून आज ही मिसा साजरी करत असताना परमेश्वराच्या प्रेमामध्ये आपल्या सर्वांची वाढ व्हावी, आपल्याला स्वतः प्रेम करता यावं आणि इतरांनाही प्रेम देता यावं, ही कृपा आपल्या सर्वांना लाभावी म्हणून आपल्या सर्वांसाठी या मिसेमध्ये परमेश्वराकडे कृपेचं मागणं मागूया. या मिसेमध्ये आपण पूर्णपणे सहभागी व्हावे म्हणून आपल्यामध्ये ज्या काही उणीव आहेत त्याबद्दल परमेश्वराकडे क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. पापे अमोची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडूनी. करुणा कर प्रभु, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आमावरी. तारक मुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी.
समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो अन अपनाला शाश्वत जीवन तयाकडून मिळत राहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझ्या प्रजाजनांच्या मार्गदर्शका व रक्षका, तुझ्या नावाचा आम्ही न चुकता सन्मान करावा म्हणून आम्हा सर्वांना सहाय्य कर. तुझ्या प्रीतीच्या छत्राखाली आम्हाला कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यान सर्व काळ जिवंत राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. स्नेहरीबेनने पुन्हा हिजकियाला जसूदांच्या हाती सांगून पाठवले की तुम्ही यहुदाचा राजा हिजकिया याच्याकडे जाऊन सांगा, ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतोस तो असिरियाच्या राजाच्या हाती येरुशलेम लागणार नाही, असे बोलून तुला न फसवो. असिरियाच्या राजांनी सर्व देशांचे काय केले ते पहा. त्याचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच. तर मग तू सुटशील काय? हिजकियाने जसूदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले. त्यानंतर हिजकिया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले. मग हिजकियाने परमेश्वराची प्रार्थना केली की, हे परमेश्वरा, इस्रायलच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच एकमेव पृथ्वीवरील सर्व राजांचा देव आहेस. तूच आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली. हे परमेश्वरा, कान लावून ऐक. हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पहा आणि स्नेहरीबेनने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवला आहे त्याचे शब्द ऐक. हे परमेश्वरा, खरोखर असिरियाच्या राजांनी सर्व राष्ट्रे आणि त्यांचे जमिनी ओसाड केल्या आहेत. त्याचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत, कारण ते देव नव्हते. ते मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ट आणि पाषाण होते, म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला. आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्यांच्याकडे हातातून आम्हाला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे म्हणतील की तूच एकमेव परमेश्वर देव आहेस. तेव्हा आमोजचा पुत्र यशया याने हिजकियाला पाठवून सांगितले की, परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो, असिरियाचा राजा स्नेहरीबन या संबंधाने तू माझी प्रार्थना केली ते मी ऐकली आहे. तर त्याच्याविषयी परमेश्वर जे वचन बोलला आहे ते हे, येरुशलेमेतून अवशिष्ट निघेल आणि सियोन डोंगरातून बजावलेले निघतील. परमेश्वराची आस्था हे सिद्धीस नेईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानो. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वर
आपले नगर सर्व काळ स्थिर राखतो. परमेश्वर आपले नगर सर्व काळ स्थिर राखतो. परमेश्वर थोर आहे. आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. उच्चतेमुळे सुंदर आणि सर्व पृथ्वीचा आनंद आहे. प्रतिसाद: परमेश्वर आपले नगर सर्व काळ स्थिर राखतो. उत्तम सीमेवरील सियोन पर्वत, राज्याधिकारांचे नगर, देव त्याच्या प्रसादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे. प्रतिसाद: परमेश्वर आपले नगर सर्व काळ स्थिर राखतो. हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन करतो. हे देवा, जसे तुझे नाव तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटपर्यंत जात आहे. प्रतिसाद: परमेश्वर आपले नगर सर्व काळ स्थिर राखतो. जयघोष. गालेलुया 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 प्रभूला. गालेलुया 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 प्रभूला. हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समृप्त कर. गालेलुया 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 प्रभूला. गालेलुया 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 प्रभूला. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मते लिखित पवित्र शुभ वर्तमानामधून घेतलेले वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. लोकांनी जसे तुमच्या पाशी वागावे अशी तुमची इच्छा आहे, तसे तुम्ही त्यांच्याशी वागा. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोती डुकरास पुढे टाकू नका. टाकाल तर डुकरे ती मोती कदाचित आपल्या पायाखाली तुडवतील आणि उलटून तुम्हाला फाडतील. लोकांनी जसे तुमच्याशी वागावे अशी तुमची इच्छा आहे, तसे तुम्ही त्यांच्याशी वागा. कारण नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ हेच होत. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आणि मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकुचित आहे, आणि ज्यांना तो सापडतो असे ते थोडके आहेत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज येशू आपल्या सर्वांना सुवर्ण नियमाबद्दल शिकवणूक देत आहे. आपण एकमेकाशी कसे वागावे हा संदेश ख्रिस्त आपल्याला देत आहे. आपण इतरांशी जेव्हा प्रेमाने, मायेने, ममतेने वागतो, तेव्हा तेच प्रेम, तीच माया, तीच ममता आपल्याला परत मिळत असते. पण जसे आपण इतरांसमोर वागू, इतरांना वागणूक देऊ, तसेच इतर आपल्या समोर वागतात आणि ते आपल्याला तशी चांगली वागणूक देत असतात. येशू स्पष्ट शब्दामध्ये आपणास सांगत आहे की जीवनाचा मार्ग अरुंद आहे आणि मार्गामध्ये बरेचसे कष्ट आणि अडचणी आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अलीकडे आपण आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला, हे शिकण्याचा प्रयत्न करत असतो.
आणि आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची जी कला आहे, ह्याच्यामध्ये जी तत्व मांडलेली आहेत की आपण कसं जीवन जगावं आणि आपलं जीवन कसं परिपूर्ण करावं, ह्या संदर्भामध्ये आजच्या शुभवर्तमानामध्ये आणि बायबलमध्ये येशू स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जे येशूने जो संदेश आपल्याला दिला आहे, तो जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा जीवन जगण्याची जी कला आहे, ती कला आपण आत्मसात करू शकतो. म्हणूनच आपल्याला दैवी जीवन प्राप्त करायचे असेल तर क्रूसाचा मार्ग चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या मार्गाने जर आपल्याला जायचं असेल किंवा आपलं जीवन परिपूर्ण करायचं असेल तर क्रूस आपल्याला स्वीकारावा लागतो. क्रूसाद्वारे आपल्याला जीवन चालावं लागतं, म्हणजे क्रूसाला सामोरे आपल्याला जावं लागतं. क्रूसाच्या मार्गाद्वारे आपणास परमेश्वराचा नितांत प्रेमाची जाणीव होते. जेव्हा आपण आजारी असतो, दुःखामध्ये असतो, अडचणीमध्ये असतो, वेदनेमध्ये असतो, हा जो प्रवास आपण करतो वेदनेचा प्रवास, ह्या वेदनेच्या प्रवासामध्ये जेव्हा आपण त्या वेदनेच्या प्रवासाच्या पलीकडे जातो तेव्हा परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची माया, ममता आपण अनुभवू शकतो. आणि हीच खरी जीवन जगण्याची कला आहे. येशूचा क्रूस स्वीकारणंच म्हणजे जीवनाला सामोरे जाणं. आणि म्हणूनच की आधुनिक जीवन जगत असताना ही कला आपल्याला आत्मसात करण्याची गरज आहे. आजच्या मिसेमध्ये आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांच्या कुटुंबियासाठी विशेष प्रार्थना करूया. तूच जगाला देशी, तुला द्यावे आम्ही काय. तूच जगाला देशी, तुला द्यावे आम्ही काय. तूच देशी, तूच घेशी, निमित्ताला आम्ही मात्र. तूच देशी, तूच घेशी, निमित्ताला आम्ही मात्र. तुझे तुलाची दयाला करी आम्हास तू पात्र. तुझे तुलाची दयाला करी आम्हास तू पात्र. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमच्या ह्या दानांचा तू स्वीकार कर. या दानाद्वारे आमच्या प्रार्थना, इच्छा, आकांक्षा ह्याचाही तू पूर्णपणे स्वीकार कर. आणि आम्हा सर्वांवर त्याचप्रमाणे आज आम्ही ज्यांची आठवण करतो, ज्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्या सर्वांवर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझ्या सुवर्ण नियमाप्रमाणे जीवन जगण्यास आम्हा सर्वांना आध्यात्मिक शक्ती आणि प्रेरणा दे. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याच्या आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे
आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे आमचे कर्तव्य व आमच्या तारणासाठी अवश्य आहे. तो दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे तू या विश्वमंडळाची निर्मिती केलीस. आमच्या तारणासाठी त्याला तू जगात पाठवलेस. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने त्याने मानवदेह धारण केला आणि कुमारी मरीपासून तो जन्मला. आमच्यासाठी त्याने स्वतःला क्रूसावर खिळून घेतले. त्याने मृत्यूवर विजय मिळविला आणि पुनरुत्थित होऊन जगापुढे तो प्रकट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परम इच्छा पुरी केली व मानवजात तुला परत मिळवून दिली. म्हणून सर्व दूत व सरसंत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन पावन पावनतम आहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगीत गान बांतरा, परमाईशाच्या पावन नामे. तो धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगीत गान बांतरा, पावन पावन पावनतम आहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्रांचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. आपल्या दुःख सहनाच्या आदल्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या हातात भाकर घेतली, आपल्या पित्याचे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या हातात द्राक्षरसाचा प्याला घेतला, पुन्हा आपल्या पित्याचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणालो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर.
आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स आणि इतर सर्व धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी यांच्यासह या मिसेमध्ये सहभागी झालेल्या आम्हा सर्वांची आणि आज आम्ही ज्यांची आठवण करतो, ज्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्या प्रत्येकाची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. आम्हा सर्वांना तुझ्या निरामय जीवनाचे वरदान दे. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्त वाहिलेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हा सर्वांना तुझी कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान हो, तुझा गौरव सदा सर्वदा हो, तुझा आठवण. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवली प्रार्थना मोठ्या श्रद्धेने आपण एकत्र म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणारा क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर. या जीवनात तू आम्हा सर्वांना तुझी शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेस्तास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे अगर आमच्या उणिवाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तबेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेका शांती देऊया. प्रभूची शांती, प्रभूची शांती. जग पापहार का परमेश को करा, सोडी दया दारा प्रभुवरा. जग पापहार का परमेश को करा, सोडी दया दारा प्रभुवरा. जग पापहार का परमेश को करा, शांति
वर्षाव करा प्रभुवरा. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास एकत्र जमलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. परस्परावर प्रेम करा, हृदय धरा, देश करा. प्रभु परमेश प्रेम निदान, दासावरी करी प्रेम बहु. परस्परावर प्रेम करुनिया, त्याच्या देशा जागो. परस्परावर प्रेम करा, हृदय धरा, देश करा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या कृपेचे आम्हामध्ये नूतनीकरण करण्यासाठी तू आपल्या पुत्राचे रक्त व शरीर आम्हाला देतोस. आम्हाला आमच्या तारणाबद्दल निश्चिंत कर. व या बलिदानामध्ये उपस्थित होत असलेले शाश्वत जीवन आम्हा सर्वांना दान कर. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणा या आजार मात करण्याची योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांस व आपल्या सर्वांच्या कुटुंबियास
आणि ज्या आजारी आहेत त्या सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन. ख्रिस्ताच्या नावाने आपण जाऊया. देवाचे आभार मानूया. भाग्यवंता संतांतो आमासाठी येशू पासी मांसाय बा आता आणि मरणाचे वेळे आता आणि मरणाचे वेळे